मंडळी, आजपासून देवदिवाळी सुरू होतीये। देवदिवाळी म्हणजे मल्हारी मार्तंडाचे षडरात्र उत्सव सुरू होत आहेत। जेजुरीचे जे खंडोबा आहेत, खंडेराया आहेत, त्यांचे नवरात्र उत्सव सुरू होत आहेत। पण हे नवरात्र 6 दिवसांचे असतात। जसं देवीचे नवरात्र झाल्यावर दसरा असतो, तसेच हे खंडेरायाचे नवरात्र संपल्यावर शेवटच्या दिवशी 6व्या दिवशी चंपाषष्ठी साजरी केली जाते। खंडोबा हे आपले कुलदैवत आहे। जसं आपण देवीच्या नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी खूप काही करतो, पूजा पाठ करतो, उपवास करतो, तसेच खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात। पण आज फक्त आपल्याला देवघरात एक वस्तू ठेवायची आहे आणि ज्यामुळे खंडोबा देव आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्यांची कृपा आपल्यावर कायम राहील। चला तर मग जाणून घेऊयात कोणती वस्तू आपण देवघरात ठेवली पाहिजे। पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। खंडेरायाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते। खंडोबाच्या भाविकांसाठी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदीपावली साजरी करून पुढे चंपाषष्ठी पर्यंत खंडोबा नवरात्री सण साजरा केला जातो। चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतात। तळी भरणे हा एक कुळाचार आहे। या 6 दिवसात खंडोबाला खूप मान दिला जातो। खंडोबाची पालखी काढली जाते, त्यांची सेवा केली जाते। खंडोबाचे वाघे आणि मुरळी जागरण गोंधळ करतात। आजपासून ते चंपाषष्ठी पर्यंत खंडोबाचे उपवास करतात। प्रत्येकाला वाटते की आपल्यावर खंडोबाचा आशीर्वाद असावा आणि यासाठी प्रत्येक जण प्रयत्न देखील करतो। पण आज तुम्हाला अगदी सोपा उपाय करायचा आहे आणि तो उपाय केल्याने श्री खंडोबा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील। आज खूप महत्त्वाचा गुरुवार आहे आणि आजपासून मार्गशीर्ष महिना सुद्धा सुरू होतोय। मित्रांनो, तुम्हाला 1 वाटी खोबरं घ्यायचं आहे। खोबऱ्याची वाटी ही साबूत असली पाहिजे। सुकं खोबरं तुम्हाला घ्यायचं आहे। त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला भंडारा भरायचा आहे। आता भंडारा म्हणजेच हळद। खंडेरायाला हळद खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये पिवळी हळद म्हणजेच भंडारा भरायचा आहे। आणि त्यानंतर भंडारा भरल्यानंतर त्यावर तुम्हाला एक बेलपत्र ठेवायचं आहे। त्या खोबऱ्यामध्ये अर्धीशी हळद भरा आणि त्याच्यावर ते बेलपत्र व्यवस्थित ठेवा। ते बेलपत्र खाली पडणार नाही याची काळजी घ्या। तुम्ही त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये 11 बेलपत्र सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर ती भंडाऱ्याने भरलेली खोबऱ्याची वाटी देव्हाऱ्यात ठेवा किंवा खंडोबाचे तुम्ही जर घट बसवत असाल तर त्या घटासमोर सुद्धा तुम्ही ती वाटी ठेवू शकता। आणि हा जो उपाय आहे तुम्ही आज दिवसभरात कधीही करू शकता, फक्त जास्त रात्री करू नका। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। हा उपाय खूप सोपा आहे, तुम्ही आवर्जून केला पाहिजे। फक्त तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, भंडारा घ्यायचा आहे आणि एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि हे सगळं देवघरात ठेवायचे आहे। 6 दिवस ती वाटी आपल्याला देवघरात ठेवायचे आहे, म्हणजेच आजपासून ते चंपाषष्ठी पर्यंत। आता 6व्या दिवशी त्या खोबऱ्याचं काय करायचं? चंपाषष्ठीच्या दिवशी ते जे खोबरं आहे त्यातली हळद म्हणजेच भंडारा काढून घ्यायचा आहे। तो भंडारा तुम्ही सगळ्यांच्या कपाळावर लावायचा आहे आणि जर भंडारा उरला असेल तर तो नदीमध्ये सोडून द्यायचा आहे। आणि त्यानंतर त्या खोबऱ्याचे तुकडे करून सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे आणि बाकीचे त्या खोबऱ्याचे 4 तुकडे तुमच्या घराच्या 4ही दिशांना टाकायचे आहे। यामुळे तुमच्या घरात खंडोबाचा आशीर्वाद टिकवून राहील आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील। मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।